श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे परिवर्तनी एकादशी. तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येत असते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी परिवर्तनी एकादशी आहे तर हिचं महत्त्व असं आहे की ह्या एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्या वाईट कर्मांचा आणि पापांचा नाश होऊन जातो असं म्हटलं जातं आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते. एकादशी तिथीला असं म्हटलं जातं की विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होते. आणि पहा, यामुळेच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही एक वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या करोडोच्या कर्जातून आपली मुक्तता होईल. म्हणजे तुमच्यावरती कितीही कर्ज असू द्या ते तुमचं मुक्त होईल. तुमची दरिद्री ही जाऊन तुमच्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. म्हणजेच तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी ही नावालाही उरणार नाही. घरातील अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. आपल्याला कर्जातून मुक्त होण्यासाठी योग्य मार्ग मिळतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णूंची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णू तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. ते भगवान श्री हरी विष्णूंचाच एक अवतार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यावरती जी काही अभिषेक आहे पंचामृताने तो करायचा आहे. त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत आणि केळीचा नैवेद्य म्हणजेच पिवळ्या कलरचे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तुळशीपत्र त्या भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने त्यांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर म्हणजे तुम्ही 4च्या नंतर संध्याकाळी 7:30 पर्यंत करायचा आहे. याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही जी वेळ आहे तर ही वेळ पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची विशेष वेळ मानली जाते आणि ह्या वेळेमध्ये लक्ष्मी माता या वृक्षामध्ये वास करत असते. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पिंपळ वृक्ष जे आहे तर ते संपूर्ण भगवान श्री हरी विष्णूंचं रूप मानलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. ह्या पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये, मुळांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. म्हणूनच जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे. आता बघा, हा जो उपाय आहे तर हा जर आपण केला तर आपल्याला कोणतं फळ प्राप्त होईल. जर तुमच्यावरती एखाद्या वस्तूचं कर्ज असेल, म्हणजे तुम्ही एखादी गाडी घेतलेली आहे तिच्या विषयी तुमच्याकडे कर्ज असेल किंवा मग तुम्ही एखादा घर घेतलेला आहे, बंगला घेतलेला आहे, जमिनीचं कर्ज असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल, हे कर्ज भरपूर वाढलेलं असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला जाणवत आहेत, घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, तर ह्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता. तर जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अतिशय सोपा आहे परंतु अतिशय प्रभावी आहे.
तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि तो पाणी एकदम शुद्ध असायला हवं. कुठेही बेसिनचं किंवा इतर कोणतंही पाणी तुम्हाला घ्यायचं नाही. स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हे जल जे आहे तर ते आपण देवांना अर्पण करत असतो, तर देवांना शुद्ध जल अर्पण करावं. या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे. 1 चम्मचभर कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. गरम दूध अजिबात त्यामध्ये टाकायचं नाही. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला 1 चम्मचभर साखर टाकायची आहे. तुळशीपत्र त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर लाल चंदन तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. जर लाल चंदन नसेल तर थोडंसं कुंकू तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि यानंतर 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. मातीची पंती जरी घेतली तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून तुम्हाला लावायची आहे. ही वात तुम्हाला लाल बनवायची आहे, म्हणजे ह्या वातीला तुम्हाला लाल कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग जे असते, फूल असणारी लवंग, ती तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि 1 केळी तुम्हाला सोबत घ्यायची आहे. या सर्व वस्तू तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना त्याखाली काहीतरी आसन तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतरच तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अगदी फुलांच्या पाकळ्यांचं आसन दिलं तरी सुद्धा चालेल किंवा पिंपळाच्या झाडाचं एखादं पान असेल त्याच्यावर हा दिवा लावला तरी चालेल. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे काही पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला गोलाकार पद्धतीने पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी तुम्ही घेऊन गेलेलं आहात तर ते तुम्हाला झाडांच्या मुळांना अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पिंपळ वृक्षाला हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे. तर पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि जी केळी तुम्ही घेऊन गेलेला आहात ती केळी देखील तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे. केळी हे जे झाड आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंचं झाड आहे, त्यामुळे तुम्हाला 1 केळी ही त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून श्रद्धेने आणि मनोभावे तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि 108 प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला घालायच्या आहेत. 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर 11 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. ही प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप देखील करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करून दर्शन करून घरी यायचं आहे. उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्याने 100% तुमचं कितीही मोठं कर्ज असू द्या ते फेडण्यासाठी तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. त्याचबरोबर तुम्ही त्या पिंपळाच्या वृक्षाचं 1 पान संध्याकाळी घरी घेऊन यायचं आहे आणि त्यावरती तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर अशा पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.